सर्व दुःखांचा हरता, सुखाचा करता आणि संकट मोचक असा श्री गणपती बाप्पा. या श्री गणेशाची संपूर्ण भारतभरामध्ये 1021 स्थानं आहेत, जी स्वतः कुणीतरी स्थापन केलेली आहेत. या सर्व स्थानांची माहिती आम्ही आपल्याला आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. रसिक हो, ही माहिती अतिशय दुर्मिळ आहे, तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवावी आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा. आतापर्यंत आपण पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणच्या गणपती बाप्पांची माहिती घेतलेली आहे. आज आपण बघणार आहोत ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील गणेश स्थानांविषयीची माहिती. चला सुरू करूयात. रायगड जिल्ह्यातील गणेश आहेत श्री दशभुज सिद्ध लक्ष्मी गणेश, जांभूळपाडा, जिल्हा रायगड. खोपोली पाली रस्त्यावर पाताळगंगा नदीच्या काठी वसलेले जांभूळपाडा या गावातील हे गणेश मंदिर फार जुनं आहे. मूर्ती भव्य आणि मनोहर आहे. हे जागरूक स्थान मानलं जातं. या गणेशाची प्रतिष्ठापना कोणी आणि केव्हा केली याची माहिती उपलब्ध नाही, पण सुमारे 200 वर्ष तरी हे मंदिर जुनं असावं. याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणातील श्री गणेशाला 10 हात असून डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. ही काळ्या पाषाणाची मूर्ती डाव्या पायाची मांडी घातलेली असून उजवा पाय खाली सोडलेला आहे. पुढील गणेश आहेत श्री गणपती, पडघवली, तालुका सुधागड. गणपतीला शेंदुराचा रंग दिलाय. उजवा पाय खाली सोडलेला, डावा पाय मांडी घातलेला, आसनावर उंदीर, उजव्या सोंडेची ही मूर्ती आपल्याला दिसून येते. 1909 मध्ये पडघवलीमध्ये मोठा अग्निप्रलय झाला. त्यावेळी देवळाची मोठी हानी झाली. पांडुरंग विष्णू कुंटे यांनी हे मंदिर परत बांधलं. ह्याविषयी 1868च्या सुमाराला हे मंदिर प्रथम बांधलं. सध्याची मूर्ती 1911च्या सुमारास बसवलेली आहे. पुढील गणेश आहेत शेतातला स्वयंभू श्री गणपती, मुगवली, तालुका माणगाव. श्री तेटगुरे जमीन नांगरत असताना एका खडकाला फाळ लागून शेतभर रक्त पसरलं. त्यांनी तो खडक साफ करून नीट पाहिलं असता श्री गणेश स्वरूप असल्याचं त्यांना जाणवलं. ही मूर्ती शिवकालीन असल्याचं सांगतात. ज्या खडकामध्ये गणेश आहेत असं सांगतात त्याची लांबी 90 सेंटीमीटर, रुंदी 70 सेंटीमीटर तर उंची 30 सेंटीमीटर आहे. श्री गणेश मंदिर, निजामपूर, तालुका माणगाव. माणगाव पासून 13 किलोमीटर अंतरावरती निजामपूर या ठिकाणी गणेश मंदिराचा मराठ्यांच्या कारकिर्दीपासून उल्लेख सापडतो. मंदिरासमोर एक तळ आहे. श्री बल्लाळ विनायक देवस्थान, मुरुड, जंजिरा. लग्न विधीमध्ये म्हणल्या जाणाऱ्या अष्टविनायक नामांमध्ये मंगलाष्टकांमध्ये मुरुडम बल्लाळम असा उल्लेख सापडतो. मुरुड मधील जुन्या पेठेत मुकाम या नावाचं दर्ग्यासारखं ठिकाण आज देखील पाहायला मिळतं. मुरुडचा बल्लाळेश्वर या ठिकाणीच होता. हबशी राजानं धर्मांध इस्लामी आक्रमक धोरणांचा अतिरेक केल्यानं 1902 साली काही हिंदूंनी मुकाम या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर एका गणपतीची स्थापना करून त्याचं नाव श्री बल्लाळ विनायक असं ठेवलं. गर्भगृहामध्ये खाली आणि त्याच्या थेट वर अशा 2 गणेश मूर्ती आहेत. पाषाणाची मूर्ती खालच्या बाजूला तर मागाहून स्थापलेली मूर्ती गणेशाची वरच्या बाजूला आहे. ती संगमरवराची दिसते. श्रींचं स्वरूप नयन मनोहर असून ते कमलचक्राधिष्ठित आहे. खालची मूळ मूर्ती शिळेवर कोरलेली चतुर्भुज असून आपल्या डाव्या हाताला पाहते असं आपल्याला दिसून येतं. तळवलीचा महागणपती, तळवली, कोलाड. मुरुडचा बल्लाळेश्वर मुकाम या ठिकाणाहून हलवल्यानंतर पाली इथे नेण्यात आला. रातोरात बल्लाळ विनायकाला कोलाड मार्गे पालीला नेलं. श्री मूर्ती बैलगाडीतून नेताना रात्रीचा मुक्काम कोलाडच्या अलीकडे विठ्ठल वाण्याची तळवली या ठिकाणी झाला. या ठिकाणी एक लहान मूर्ती स्थापण्यात येऊन त्या गजाननाला महागणपती असं संबोधलं गेलं. नंदीग्रामचा सिद्धिविनायक, नांदगाव. नंदीग्रामचा सिद्धिविनायक हे स्वयंभू दैवत ग्रहलावकार गणेश दैवज्ञ यांनी स्थापलं. ते त्यांचं आराध्य दैवत होतं. हे मंदिर 14व्या शतकापासून प्रख्यात आहे. ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञांच्या स्फूर्ती देवतांचं दर्शन हे अनेक भाविकांचे क्षेत्र बनलेले आहे.
हे एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. जवळच असलेला मुरुडचा जलदुर्ग जंजिरा सिद्धी हापशांनी बांधण्यापूर्वी त्यांना गणपत्य जोशींनी मुहूर्त काढून दिला होता. सन 1956 पर्यंत या ठिकाणी मातीचं देऊळ होतं. सध्या मंदिराचं पक्क बांधकाम असून बाजूला चांगली निवास व्यवस्था आहे. गणेशाची मूर्ती फार उंच असून उजवीकडे सोंड आहे हे दिसतं. मूर्तीचे हस्त स्पष्ट दिसत नाहीत. बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत. श्री गायत्री गणेश मंदिर, श्री विद्या गणेश, गोरेगाव, जिल्हा रायगड. हे मंदिर गोविंद शास्त्री रानडे यांनी बांधलं. या ठिकाणी तांब्याची अगदी छोटी गणपतीची मूर्ती आहे. त्याला 10 हात आहेत. याला विद्या गणेश असं म्हणतात. हा पंचधातूंचा अर्धनारी नटेश्वर रूपातील आहे. म्हणजेच याचा वरचा भाग स्त्री रूपी तर खालचा भाग पुरुष रूपातला आहे असं समजतात. या विद्या गणेशाच्या उपासनेमुळे बुद्धी तल्लख होते आणि वाचा सिद्धी प्राप्त होते असंही मानतात. या ठिकाणी गायत्री देवी ही पुत्र प्राप्तीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. गणेश मूर्ती खूपच लहान असल्यानं 10 हात नीट दिसत नाहीत. दोन्ही बाजूला वरचे 4 हात एकमेकाला जोडलेले असून खाली सुटा एक हात दिसून येतो. श्री सुवर्ण गणेश दिवेआगर. 17 नोव्हेंबर 1997 रोजी संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी दिवेआगर श्री गणेशाच्या मंदिराजवळ श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांना नारळी पोफळीच्या बागेमध्ये जमिनीखाली सुमारे 40-50 सेंटीमीटर खोलीवर खणताना 30 किलो वजनाची, 67.5 सेंटीमीटर लांबीची, 45 सेंटीमीटर रुंदीची आणि 17.5 सेंटीमीटर उंचीची ही जुनी पुराणी खराब झालेली एक तांब्याची पेटी आढळली. या पेटीवर बहुधा 10व्या शतकातल्या नागरी लिपीमध्ये काही मजकूर होता. त्यानुसार मावळ भटांनी 2 ताम्रपट ठेवण्यासाठी ही ताम्रपेटी तयार करवली. सुवर्ण गणपती ज्या बागेमध्ये या पेटीत ठेवलेला सापडला त्याच बागेत पूर्वी एक ताम्रपट सापडलेला होता. ही पेटी गावकऱ्यांच्या साक्षीनं दुपारी 12 वाजता उघडली गेली आणि सुवर्ण गणेशाची प्रतिमा यामध्ये आढळली. 1 किलो 325 ग्रॅम वजनाची ही शुद्ध सोन्याची श्रींची मूर्ती सर्वांना पाहायला मिळाली. याशिवाय या पेटीमध्ये एक लहान तांब्याच्या करंड्यात सोन्याची गळ्यातली कंठी, कमरपट्टा, त्यांचे लहान लहान तुकडे आणि काही खडे जे जवळजवळ एकूण त्यांचं वजन 250 ग्रॅम होतं असे ठेवलेले आढळले. ही सुवर्ण गणेश प्रतिमा गणेशाची भरीव मूर्ती नाही. मूर्ती कवचासारखा मुखवटा चढवावा अशी त्याची जडणघडण आहे. 60 सेंटीमीटर उंच आणि 45 सेंटीमीटर रुंद असणारा 24 कॅरेटचा शुद्ध सोन्याचा हा मुखवटा आहे. श्री गणपती मंदिर, देवेआगर, तालुका श्रीवर्धन. हे गणपतीचं जुनं मंदिर आहे. सौ रमाबाई माधव पेशवे या ठिकाणी येऊन गेल्या असाव्यात अशी याची नोंद सापडते. श्री गणेश मंदिर, श्रीवर्धन. सुमारे 175 वर्षांपूर्वी हे मंदिर या ठिकाणी एकनाथ लक्ष्मण जोशी यांच्या पूर्वजांनी बांधलं. श्रींची मूर्ती पाषाणाची आणि चतुर्भुज आहे. श्री गणपती, पोलादपूर. सदानंद गणेश करमरकर यांच्या घराच्या एका खोलीमध्ये ही गणपतीची रंग दिलेली मूर्ती आहे. साधारण 3 पिढ्यांपूर्वी करमरकरांनी हे देऊळ बांधलं असावं. साठे गणपती मंदिर, महाड, जिल्हा रायगड. श्रीधर शंकर साठे यांचं हे देऊळ आहे. 2.40 बाय 2.40 मीटरची खोली आहे. यामध्ये 30 सेंटीमीटर उंच छोट्या चौथऱ्यावर शेंद्री रंग दिलेल्या उजव्या सोंडेचा गणपती स्थापित आहे. श्री स्वयंभू गणपती मंदिर, सातिर्जे, तालुका अलिबाग. या ठिकाणी हे मंदिर 1986 मध्ये बांधलं असावं. हा गणपती या ठिकाणी विहिरीमध्ये सापडला असं म्हणतात. खूप दिवस तो उघड्यावरच होता. आता हे मंदिर बांधलं आहे. 60 सेंटीमीटर उंचावर फरशीचा उघडा आणि वर सिमेंटचा पत्रा असा 3.6 बाय 3 मीटरचा छोटा ओटा. यानंतर 3.6 बाय 4.5 मीटरचा गाभारा बांधला गेला. चौथऱ्यावरती गणपती बसवला. हा गणपती म्हणजे फक्त 2 कान, सोंड आणि कपाळाचा वरचा थोडासा भाग असाच आहे.
जास्वंदीचा रंग या गणपतीला दिलेला आपल्याला दिसून येतो. पुढील गणेश आहेत श्री गणेश मंदिर, चोंडी, तालुका अलिबाग. रस्त्यापासून थोडं आत स्वच्छ, सुंदर, पूर्वाभिमुख उघडा असा सभा मंडप, गाभाऱ्यामध्ये संगमरवरी रंगवलेली, सिंहासनावर बसलेली, उजवा पाय खाली सोडलेला एक वरदहस्त असे विनायक आपल्याला बघायला मिळतात. दत्तात्रय विनायक जोगळेकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. ज्येष्ठराज गणपती मंदिर, पनवेल. या ठिकाणी हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. या ठिकाणी हे प्रसिद्ध मंदिर म्हणून मानतात. याचा उत्सव ज्येष्ठात करतात म्हणून याला ज्येष्ठराज असं म्हणतात. गणपतीच्या दोन्ही बाजूला पितळेच्या रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. पुढील गणेश आहेत आनंद गणेश मातृमंदिर, आनंदनगर, पेण. हे एक वेगळ्याच पद्धतीचं बांधलेलं मंदिर. पेण जवळ एका मोठ्या टेकडीवर हे बांधलेलं आहे. गोलाकार उघडा सभा मंडप आणि यावरती 8 खांबांवर आधारित अष्टपाकळ्यांचं उंच घुमटाकार छत तयार केलं आहे. काचेच्या गाभाऱ्यामध्ये श्री गणपतींची 90 सेंटीमीटर उंच तर अष्टभुजा देवीची उभी 1.20 मीटर उंच संगमरवरी मूर्ती या ठिकाणी आपल्याला आढळून येते. काचेबाहेर श्री गणपतीच्या दोनही बाजूला मांडीवर 2 स्त्रिया मोरावर बसलेली अशी पितळेची ही सुरेख मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. 8 खांबांवर अष्टविनायकाचे प्लास्टर मधील पुतळे काचेच्या छोट्या पेटीत ठेवलेले आहेत. श्री गणपती, रेवदंडा, तालुका अलिबाग. ही गणपतीची मूर्ती देखील आगळी वेगळी आहे. लहानशा उंदरावर बसलेल्या उजव्या सोंडेचा हा गणपती आहे. श्री वैशंपायन यांचं हे खासगी मंदिर आहे. श्री गणपती मंदिर, बीरवाडी, तालुका महाड. पारावरती एक जुनी गणपतीची मूर्ती आहे. सन 1840 मध्ये कर्नाटकात मोठा दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी तिकडचे काही कारागीरही इकडे आले. त्यावेळी जोशी यांनी या लोकांकडून एका दगडामध्ये गणपती खोदून घेतला. श्री गणपती मंदिर, पिंगळसई, तालुका रोहा. पंचायतन पद्धतीनं बांधलेलं हे मंदिर आहे. या ठिकाणी शंकर आणि सूर्य यांच्या सुरेख मूर्ती आहेत. गणपतीची उजव्या सोंडेची मूर्ती आपल्याला दिसून येते. हे मंदिर पेशवाईतले सरदार सुर्वे यांनी बांधलं आहे. हे गावापासून थोड्या अंतरावरती निसर्गरम्य परिसरामध्ये बांधलेले मंदिर. बर्वे यांच्या मालकीची ही जमीन आहे असं सांगतात. आनंदेश्वर श्री गणपती, नांगुर्ले, तालुका कर्जत. कर्जत खोपोली रस्त्यावर कर्जत पासून 4 किलोमीटर अंतरावर नांगुर्ला या गावामध्ये आनंदाश्रम हे स्थान आहे. कमळावर श्री बसलेले असून चतुर्भुज आहेत. डाव्या खालच्या हातामध्ये लाडू तर वरच्या हातामध्ये अंकुश आहे. उजवा खालचा हात वरदहस्त असून वरच्या हातामध्ये परशु आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्यानं पहाटे सूर्यकिरण श्रींच्या मुखकमलावरती पडतात. गणेश मूर्ती उच्चासनावर बसलेली आहे. मूर्ती आसनस्थ असून डावी मांडी घातलेली दिसून येते. उजवी किंचित तिरपी उभी केलेली अशा थाटामध्ये ही मूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची, चतुर्भुज, संगमरवराची असल्यामुळे रेखीव आणि सुंदर आहे. माथ्यावर मुकुट आहे. श्रींच्या मूर्तीची उंची 68 सेंटीमीटर, रुंदी 45 सेंटीमीटर तर 15 सेंटीमीटर जाडी आहे. आपण ही सगळी माहिती ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या संकलनातून निर्माण झालेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून घेत आहोत तेच म्हणजे CA डॉक्टर दिलीप मेघश्याम साठे आणि सौ वैशाली दिलीप साठे यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2001 रोजी या आनंदेश्वर मंदिराची स्थापना केली आहे. पुढील गणेश आहेत श्री साई हरिक्षेत्र गणेश क्षेत्र, आपटाफाटा, पनवेल. रस्त्यावरून या मंदिराकडे जाताना ही गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते. सन 1979 मध्ये श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र या ठिकाणी स्थापन झाले. खूप मोठे आवार, प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी श्री स्वामी कृष्ण सरस्वती महाराज पादुका मंदिर आणि श्री अक्कलकोट स्वामी मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर अशी स्थानं आहेत. श्री नाना परांजपे यांनी हे केंद्र स्थापन केलंय. श्री गारेचा गणपती, अलिबाग.
गणपतीची ही मूर्ती या ठिकाणी विष्णू मंदिरात पेटीत ठेवलेली असून तिची पूजा करत नाहीत. याचं वेगळेपण म्हणजे ही मूर्ती गारेच्या पाषाणाची आहे. मूर्तीच्या हातात एकही शस्त्र नाही. हातात जपमाळ आहे. हाताच्या बोटात अंगठा कोरलेले आहेत. हे मंदिर सरदार विवलकर यांनी बांधलंय. रसिक हो, आज आपण रायगड जिल्ह्यातील काही गणेश स्थानांची माहिती घेतली. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटते हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही आवडते का, याविषयी तुमच्या काही सूचना आहेत का, आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.